ते फ्रेम ठेवून तिकडं. नाशिकमधली ही दृश्य आहेत. नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे. काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा याच परिसरात आहेत. राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. काँग्रेसने एका केलेल्या ट्विट प्रकरणी गुंगी गुडिया अशा प्रकारचा उल्लेख उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा करण्यात आला आणि त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. काल सुद्धा दिसून आंदोलन करण्यात आलेलं होतं. आता ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधली, जिथं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत. दोघांच्याही हातात झेंड्या आहेत, फलक आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात आहे. पोलीस या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. पोलिसांचे बॅरिकेड्स या ठिकाणी आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि कार्यकर्त्यांसोबत पोलीस कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. या आक्रमक अशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत. थेट किरण यांच्याकडे जाऊया. किरण, गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय नेमकं घडतंय? कार्यकर्त्यांच्या भावना काय? सध्याच्या घडीला काँग्रेस भवन समोर या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि ते मात्र आता निदर्शनं करताय. आणि या सगळ्या दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कडनं आंदोलन केलं जात असताना दुसऱ्या बाजूला या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडनं देखील जोरदार घोषणाबाजी केली जाते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना गुंगी गुडिया म्हणून काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी संबोधलं होतं आणि त्यावरनं मोठा राजकीय तणाव या सगळ्या निमित्तानं नाशिकमध्ये निर्माण झाल्याचं आपण बघतोय. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं या ठिकाणी निदर्शनं केली जात आहे आणि काँग्रेस भवन या समोरच आता हा दोन्ही बाजूच्या या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी घोषणाबाजीच्या निमित्तानं मोठा राडा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर याच ठिकाणी जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो. तुम्हारे साथ है. हर्षवर्धन सपकाळांनी लवकरात लवकर माफी मागितली पाहिजे. सपकाळ स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. तिथं सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहे बबलू खैरे, ते बोलत आहेत. त्यांच्या नेत्यांमध्ये दुर्गेचा अवतार बघण्याची इच्छा आमच्या नेत्यांमध्ये होते. म्हणून त्यांना सांगितलं होतं का तुम्ही गुंगी गुडियासारखं राहू नका, तुम्ही दुर्गेचा अवतार घ्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जे अध्यक्ष आहेत त्यांना बोलू जात नाही म्हणून त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया ती होती. ही दादागिरी, ही गुंडागिरी आम्ही खपून घेतले जाणार नाही. जर ते आमच्या कार्यालयावर चाल करून येत असेल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार आहे. आम्ही जशाच तसा उत्तर देऊ. आमच्या कार्यालयावर जे चाल करून आलेले, आम्ही त्यांच्या कार्यालयावर गेलेलो नाहीये. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते आणि तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही दाखवायचं होतं. कर्तृत्व करून दाखवा. तुम्हाला बोलायची, तुम्हाला मीटिंग मध्ये बोलण्याचं त्यांना परवानगी दिलेली नाहीये. असा मुद्दा आहे की गुंगी गुडिया म्हणून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी असं ते म्हणतात. बाद आमचे नेते माफी मागणार नाही. आम्ही अजिबात त्यांच्या संदर्भामध्ये कुठचंही त्यांना कमी लेखण्यासाठी हे म्हटलेलं नाही. त्यांच्या अंगामध्ये दुर्गा संचारावी, त्यांचे जे अधिकार आहेत त्यांनी ते अबाधित ठेवले पाहिजे. आज ते त्यांनी गहाण ठेवलेले आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी त्यांचे अधिकार गहाण ठेवलेले आहेत आणि म्हणून ती प्रतिक्रिया होती. त्यांच्यामध्ये जर खरंच दुर्गेचं रूप असेल तर त्यांनी त्यांचे ते कार्यामध्ये दाखवून द्यावे, जनतेची सेवा करून दाखवून देण्यात यावे. हे असं रस्त्यावर उल्लडगिन दादागिरी आम्ही खपून घेणार नाही. आम्ही सुद्धा काँग्रेस दुःखात आहे म्हणून आक्रमक नाहीये. अजून दुःखात आहे म्हणून आक्रमक नाहीये असं त्यांचं म्हणणं. अजित दादा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांना दुःख नव्हतं का? ते दुःख कुठे गेलं? मग ते दुःख विसरून त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारलेली आणि राजकारणामध्ये सुख दुःख हे याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी तुमचं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवावं लागतं. याची त्यांनी जाण ठेवली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये दुर्गा संचारावी ही आमची इच्छा आहे. त्यांनी दुर्गेसारखं काम करावं ही आमची इच्छा आहे. पण ही दादागिरी गुंडागिरी आम्ही खपून घेणार नाही, अजिबात खपून घेणार नाही. काँग्रेस पक्षाने कधीच महिलांचा अपमान केलेला नाहीये, कधीच केलेला नाहीये. हे खोटं बोलतायत. काँग्रेस पक्षाने कायम 33% आरक्षण हे काँग्रेस पक्षाने लागू केलं. 50% आरक्षण निवडणुकांमध्ये काँग्रेसने लागू केलं. त्याच्यामुळे काँग्रेस कधीच महिलांचा अपमान करत नाही.
बघतोय की हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया होती. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी दिली जात आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी थेट काँग्रेस भवन समोरच या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडनं आमदार सरोज आहिरे यांच्यासह या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी ही काँग्रेसच्या विरोधात केली जाते आणि एकूणच मोठा राडा हा काँग्रेस भवन समोर या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या सगळ्या निमित्तानं थेट सुनित्रा पवार यांच्यावर हल्लाबोल करताय आणि या सगळ्या दरम्यान दुर्गेचं रूप धारण करावं अशा स्वरूपाचं देखील म्हणणं आहे. शांत बसू नये, त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे आणि महिलांचा अपमान केलेला नाहीये, सुनित्रा पवारांचा अपमान केलेला नाहीये अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. एकूणच जर बघितलं तर आता याच ठिकाणी सध्याच्या घडीला हे जे बॅरिगेटिंग आहे ते या ठिकाणी ढकललं जात आहे आणि या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं आंदोलन होत आहे आणि जोरदारपणे या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते. पोलिसांकडनं या दोन्ही कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला केला जातोय. मात्र कार्यकर्ते पदाधिकारी हे जोरदारपणे या ठिकाणी घोषणाबाजी करताय, आक्रमक भूमिका घेत आहे. त्यामुळे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना रोखणं हे पोलिसांच्या दृष्टीनं सुद्धा अवघड झालंय. राजकीय तणाव या सगळ्या निमित्तानं निर्माण झालाय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांना जे काँग्रेसच्या वतीनं गुंगी गुडिया म्हणून जे संबोधलं गेलं त्यावरनं मात्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये संताप आहे. महिलांचा अपमान केला अशा स्वरूपाचा आरोप करत ते काँग्रेसच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करताय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत, आमदार सरोज आहिरे आहेत, जिल्हाध्यक्ष आहे, हे सगळे या सगळ्या निमित्तानं जोडेमारे आंदोलन करत काँग्रेस भवनासमोरच हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी केली जाते. मध्ये बॅरिगेटिंग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि एकूणच राजकीय तणाव या सगळ्या निमित्तानं निर्माण झालाय. जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. अण्णा, काय या सगळ्या दरम्यान तुम्ही काँग्रेस भवन समोर पोहोचलेला आहात, काय नेमका काँग्रेसला इशारा आहे? काँग्रेसला इशारा या असा आहे की जर यांनी माफी मागितली नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारलं जाईल असं स्वरूपाचं म्हटलं जात आहे. या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळांचा जो प्रतिमा असलेला जो बॅनर होता तो सुद्धा या ठिकाणी फाडला जातोय. महिलांकडनं हा संपूर्ण या सगळ्या दरम्यान जोडेमारो आंदोलन करत या ठिकाणी काँग्रेसवर आणि विशेषतः हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला जातोय. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत सरोज आहिरे या सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत. त्या या सगळ्या दरम्यान आक्रमक भूमिका घेऊन या ठिकाणी काँग्रेसवर हल्लाबोल करताय. सुनित्रा पवारांची बाजू मांडत त्या या ठिकाणी जोरदार हल्लाबोल करताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता हे हर्षवर्धनच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडेमारो आंदोलन केलं जातं. एकूणच नाशिकच्या MG रोड परिसरामध्ये असलेलं जे काँग्रेस भवन आहे त्या काँग्रेस भवन समोरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निदर्शनं केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेली निदर्शनं थेट काँग्रेस भवनासमोर येऊन टिपलेले आहेत. काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा या सगळ्या आंदोलनाला प्रतिकार करण्यासाठी थेट काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर येऊन ते सुद्धा या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतात आणि प्रामुख्यानं सुनित्रा पवार यांचा अपमान केला नाही, महिलांचा अपमान केला नाही अशा स्वरूपाचा ते या ठिकाणी दावा करताय. मात्र या सगळ्या दरम्यान दोन्ही पदाधिकारी हे एकमेकांसमोर आल्यानं मोठा राडा या सगळ्या दरम्यान झाला. जोरदार घोषणाबाजी एकमेकांच्या विरोधात झाली, एकमेकांचे झेंडे फडकवले गेले आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे आंदोलन मात्र अद्याप या ठिकाणी सुरू आहे. या सगळ्या काळामध्ये आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय नेमकं तुमचं तुम्ही काँग्रेस भवन समोर येऊन करत आहात, आता पुढची भूमिका काय आहे? आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळांनी ज्या पद्धतीने वहिनींना अपमानित केलेला आहे त्यांच्याबद्दल अपमानकारक शब्द काढलेला आहे. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा
यांच्या वतीने एक निवेदन आदरणीय सोनिया गांधींना, आदरणीय राहुल गांधींना, आदरणीय प्रियंका गांधींना, खरगे साहेबांना एक निवेदन आम्ही देणार आहोत की हर्षवर्धन सपकाळ यांचं निलंबन हे प्रदेशाध्यक्ष पदावरून व्हावं. कारण महिलेचा अपमान करणाऱ्याला कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. आम्ही तीव्र शब्दांमध्ये त्यांचा धिक्कार करतो. त्यांनी जाहीरपणे वहिनीची माफी मागावी ही आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची मागणी आहे. म्हणणं आहे सुनित्रा पवारांचा अपमान केला नाही, महिलांचा अपमान केला नाही, त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी यासाठी आम्ही म्हटलं होतं, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं. ज्या महिलेचा पती जाऊन 6 महिने झालेले आहे, कपाळाचं कुंकू, महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या पती गमावलेला आहे. त्या महिलेकडून आपण अपेक्षा काय करतात आक्रमक होण्याची? अजून वेळ येईल ना, त्या जेव्हा तलवार हातात दुर्गेसारखी घेतील ना, तेव्हा हे काँग्रेसवाले एकही त्यांच्या समोर टिकणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण आज कोणावर जर दुःखाची वेळ आहे, त्या पद्धतीने हे हिनवलं गेलेलं आहे. त्यांचा सुसंस्कृत पवार घराण्याची ती सून आहे सुनेत्रा वहिनी. त्यांच्यामध्ये संस्कार हे कुठून भरलेले आहेत. त्याच्यामुळे शांत आणि संयमी स्वभावाचा जर कोणी गैरफायदा घेऊन त्यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करत असेल, आम्ही तीव्र शब्दांमध्ये त्याचा निषेध व्यक्त करतो. हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका ही सरोज आहिरे यांच्याकडून घेतली जाते. एकूणच सध्याच्या घडीला हे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी एका बाजूला निदर्शनं करतायत, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देखील त्या ठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. विक्रांत. धन्यवाद किरण, तुम्ही सविस्तर ही सगळी माहिती पोहोचवलीत. सगळ्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दोन्हीकडच्या बाजूच्या पोहोचवल्या त्यासाठी. आणि या सगळ्या परिस्थितीकडे आपलं लक्ष असणारच आहे. नाशिकमधली ही परिस्थिती आपण पाहिली. राज्यभरामध्ये राष्ट्रवादी आक्रमक होते. आपण प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवून असणार आहोत.